तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याची लागवड आपल्याला करायची महाग असती, त्यासाठी आपण मित्रांनो आज 4.5 एकरासाठी मटेरियल आणलेलं आहे. आणि या मटेरियलचं मित्रांनो किंमत आहे 30,000 रुपये. म्हणजे आपण जी पूर्वी लागवड केली होती 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आगास कांद्याची, त्यासाठी मित्रांनो सेम मटेरियल आणलं होतं. त्याची प्राइस होती 22 ते 23,000 रुपये. सेम क्षेत्र, सेम कांदा, सेम लागवड आणि सेम खत. तर मित्रांनो यामध्ये ना खतरनाकरित्या वाढ झाली 1 ते 1.5 महिन्यामध्ये खतांची. आणि हे सगळे आपल्यावर आहे ना उपकार केले आपल्या कृषी मंत्र्यांनी, आपल्या ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी. कारण शेतकऱ्यांसाठी इतकं मोठं टोकाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे का खताचे भाव वाढवले. म्हणजे यातून शेतकऱ्यांची किती प्रगती होऊ शकते विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. कृषी मंत्री किंवा राज्यातले ना मुख्यमंत्री या गोष्टींवर आहे ना काहीच निर्णय घेत नाही. फक्त आहे ना सरकार आहे ना फक्त भाव वाढायचे काम करतंय. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरोधी पक्ष, आपले शेतकरी नेते हे या गोष्टीवर कधी बोलणार आहे. म्हणजे मला त्रास वाटतंय महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच कोणी उरलेलं नाही. इथं शेतकरी नेता सुद्धा कोणी उरलेलं नाही. अहो, जे खतं 22-23 हजार रुपयाला भेटत होते ते खतं तुम्हाला 30,000 रुपयाने आता 1 महिन्यामध्ये घ्यावं लागतंय. म्हणजे काय उरणार काय शेतकऱ्याला? आज तुम्ही विचार करा ना, एका महिन्यामध्ये तुम्हाला 7,000 रुपये जास्त मोजावं लागतंय. म्हणजे इन्फ्लेशन इतकं वाढवलं यांनी का शेतकऱ्याचे डायरेक्ट आहे ना साल्ट निघायची वेळ आली, साल्ट. पण याच्यामध्ये कुणीच काही बोलणार नाही, विरोधी पक्ष काही बोलणार नाही, शेतकरी नेते कोणी काही बोलणार नाही. कारण सगळं मित्रांनो हे ना भिडूचा खेळ चालू आहे. यामध्ये कोणाचाच काही फायदा नाही शेतकऱ्यांचा. फक्त इथं फायदा चालू आहे आमदार खासदारांचा, मंत्र्यांचा. शेतकऱ्यासाठी तर कुणीच बोलायला तयार नाही. काय होईल तर होऊ या देशाचं. जय जवान जय किसान. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, जास्तीत जास्त रियालिटी कळू द्या लोकांपर्यंत तरी.